नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोकटोक अपडेटवर स्वागत आहे. तर भावांनो, हे बघा, सध्याला मी पुंडलिक नगरला जो रोड जातो त्या रोडावरती आहे. तर भावांनो, तुम्ही बघा, परिमल हाऊसिंग सोसायटी म्हणून जे आहे तो पाठीमागचा परिसर आहे. तर बघा तुम्ही रोडावरती बघा किती मोठा कचरा पडला आहे, पाण्याचा एवढा मोठा ढीग साचलेला आहे. तर आपलं तुम्हीच सांगा, महानगरपालिका शहरामध्ये आहे का नाही? आपल्या छत्रपती संभाजीनगर शहर आता स्मार्ट सिटी झालेलं आहे. शहराला 2-2 मंत्री लाभलेले आहेत. तरी पण आपल्या शहराची जर कधी अशी व्यवस्था म्हटलं तर हे योग्य आहे का? भावांनो बघा, भारत देश कुठं चालला, आणखी आपला महाराष्ट्र कुठं चालला. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्ट अधिकारी कर्मचारी जे आहेत, कामचोरपणा जे करतात, यांच्यामुळं घराघरामध्ये रोगराई पसरत चालली आहे. डेंग्यू मलेरिया जे आहे ते घराघरापर्यंत पोहोचत चाललंय. म्हणून भावांनो, आपल्या शहराचं जसं नाव आहे ना, तसंच आपलं स्वच्छ शहर ठेवा. जितके पण कर्मचारी आहेत, अभियंता आहेत, अधिकारी आहेत, अशी झोपायची सोंग घेऊ नका. नागरिक खूप पोटावरती दगड मारून ठेचतात, अशातला हा भाग झालेला आहे. कारण बघा ना, तुम्ही एवढी मोठी सोसायटी आहे, पण रोडावरती एवढा मोठा पाण्याचा ढीग साचलाय, आणखी बाजूला एवढा मोठा असा कचरा पडलाय. आणखी इथून बघू शकता, हा वाहता रोड आहे. त्या रोडात काय परिणाम पडत? म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराला एक प्रकारची महानगरपालिकेला लागलेली कीड आहे. त्याच्यामुळे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ना, ते थोडेसे भानावर येऊन तुम्ही काम करा, आणखी आपण आपल्या जिम्मेदाऱ्या पार पाडा.